Okay, so very good morning. It's almost 4:45 in the morning. And yes, we are ready to rock. तो आपला छावा फुल रेडी आहे. फक्त फिलिंग करायचं आहे. काल मला फिलिंगला टाईमच नाही भेटला. तसं बोललो होतं सकाळी जाता आता करायला. असं 5चा निघायचा टाईम होता माझा. अँड जसं की बोललो 4:46 झालेत. सो लवकर निघालं. 15 मिनिटं आहेत अजून माझ्याकडे. ओके सो परफेक्ट 5 वाजले आहे आणि आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. चलो निघू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ॲज युजल नेहमीप्रमाणे जी मला किक लागते कोकण साईड जाताना, आता ही सेम किक मला परत लागलेली आहे. मी ना स्वतःला खरंच खूप लकी समजतो की भाई माझ्या एवढं ना कोकण ट्रिप होतात. म्हणजे आता असं झालं आहे ना, कोकणात जायचं झालंच ना, मी 98% तरी ना मी माझ्या बाईकनीच जातो आहे. भले मी 500 किलोमीटर सोलो चालवेल, बट येणार हिच्यावरूनच. या इपिक मालवण राईडचा फर्स्ट ब्रिज आपण घेत आहोत, जो आपल्याला डायरेक्ट कळवावरून बायपास करणार आहे. 25 ते 29 मला सुट्टी आहे. 25-26 आपण आपल्या गावी असणार आहोत पालखीला. घरात आपले देव येणार. देन 27ला मॉर्निंगला 6-7 वाजता मी तिकडून पुढे जाणार आहे मालवणला. माझ्या घरापासून मालवण लगभग 250 to 300 किलोमीटरच्या आसपास आहे. सो ती एक मजा आहे. आणि तिकडे गेल्यावरती तर आपली पूर्ण गँग आहेच. ट्रेननी जी आज चालली आहे, आत्तापासून किक लागते. इमॅजिन करून पुढचे 5 दिवस माझे काय डेंजर जाणार आहेत. बस चला आता फक्त फिलिंगला थांबायचं मला. भाई दादाला सांगू दे, आज आपल्याला JNPT वरून नाही जायचं आहे, कलंबोळीवरूनच जाऊ. वाशिनी जायला काय नाही, आता दोन्ही साईडला रोड रिकामी भेटणार आहे. इथे पण फ्री असणार आहे आणि पनवेलला पण रोड फ्री असणार आहे. पनवेलवरूनच जाऊ. बघा हा ब्रिज घेतला असता ना तर डायरेक्ट मी JNPT कनेक्ट झालो असतो. ऐकिया पोचलो. इथेच आहे समोर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप. अँड आपण इकडनंच फिलिंग करू. फुल करा, स्लो टाका फक्त. बस बस त्याच्या बस करो. रनिंग में बाहर आएगा फिर. 1120 में रुकने को बोला आपने, 70 तक लेके गए और राउंड फिगर कर रहे थे बोल रहे. हां आणि बोलतो राऊंड फिगर करत होतो. त्याची काही शाळा यांची माहीतच नाही आपल्याला. सगळे स्कॅमरच वाटतं इथे. आधी वाटलं तो झोपला ना, तो एकटाच स्कॅमर आहे. भाई हे पण काका पण स्कॅमर. 1210ला 20ला ना बोलत थांबलं, बट नाही टाकत गेले राऊंड फिगर करत करत 70पर्यंत घेऊन गेले. किती वाजले, किती 5:45. ठीक आहे. टोल नाका क्रॉस केलेला आहे. कलंबोळी सर्कलच्या इथे आलो आहोत आता. हा ब्रिज तुम्हाला माहीत असेलच. सरळ गेलात तर तुमची लागली, कारण की तिथे सिम्बॉल बघू शकता. बाईक्सवरती अलाउड नाही आहे. आतूनच जाऊया का पनवेलमधून? 2 किलोमीटर वाचतील बाहेरून जाण्यापेक्षा. हे साले नवीन रस्ते सुसाट आहेत, पण लॉंगकट आहे. हां JNPTचे. चलो आपण आज JNPT वरून न जाता पूर्णच ओल्ड मुंबई गोवाने जाऊ. ओके सो घरातून निघाल्यापासून फर्स्ट 50 किलोमीटर्स डन. वाजले आहे 6:10. 1 तासात 50 किलोमीटर कापले आहेत. एनएस अजून हाफ एन आवर नंतर सनराईज पण तुम्हाला बघायला भेटेल. लेट्स गो. काळवा जेवढा कव्हर करता येईल तेवढा कव्हर करून घेऊ मस्त. ओके वी आर ॲट वडखळ ब्रिज. 6:30च्या आधीच. वाव. हा वडखळ ब्रिज ना एक प्रकारे माझ्यासाठी तर अचिव्हमेंट आहे. ह्या मागची तुम्हाला एक स्टोरी सांगू का? प्रत्येक कोकण राईडची ना हा माझा फर्स्ट टार्गेट असतो. वडखळ ब्रिज किती काही करू, एनी हाव मी 6:30च्या आधी क्रॉस करणार, म्हणजेच उजेड व्हायच्या आधी. कारण की सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. यानंतर तुम्हाला जर चिपळूणला जायचं आहे तर जर तुम्ही इथून 6:30ला हा वडखळ ब्रिज क्रॉस करताय, पुढे तुम्ही इव्हन अर्धा तास नाश्त्याला ब्रेक जरी घेतला तरी पुढे सिम्पल कॅल्क्युलेशन राहतं. चिपळूणला जायचं आहे, तुम्ही चिपळूणला 10-10:30 पर्यंत आरामात पोहोचणार. रत्नागिरीत जायचं आहे, तुम्ही आरामात 12:30-1 पर्यंत रत्नागिरीला पोहोचणार. नाहीतर मालवणलाच जायचं झालं तरी तुम्ही 2:30-3 पर्यंत मालवणला पोहोचणार. म्हणून ना हा वडखळचा ब्रिज जो आहे ना खूप इम्पॉर्टंट असतो प्रत्येक रायडरसाठी. सांगतोय असं नाही की माझ्यासाठीच. तुम्ही पण जर कोकण राईड करत असाल तर हा गोल्डन रूल आधीच ॲड करून घ्या तुमच्या लिस्टमध्ये.
जेणेकरून तुमची पुढची जर्नी खूप स्मूथ जाईल. ऑन टाइम चाललोय, परफेक्ट चाललोय, ना पळवत आहे ना स्लो चालवत आहे, बस मजा येते आणि फुल वाईब एन्जॉय करत करत चाललोय. ओके, परफेक्ट 98 किलोमीटर डन अँड वी आर ॲट पाली. म्हणजे आपल्या घरापासून 98 किलोमीटर आहे पाली नाका. आज मला समजलं. आपल्याला काय फक्त एवढंच माहिती आहे, मानगाव 135 किलोमीटर आहे. मस्त फ्रेम वाटते नाही. मॉर्निंग सनराईजचा हा गोल्डन पिरियड चालू आहे. NS 70-80 स्पीड कंटिन्यू मेंटेन ठेवते, म्हणून कुठे ना कुठेतरी आपल्याला ॲव्हरेज जरा चांगला भेटत आहे. फ्यूल रेंज झालेली आहे 380, मगापासून 420 होती. आणि मला माहिती आहे ही गाडी फुलमध्ये आता हल्ली 820 पेट्रोल आल्यापासून 350 पण नाही चालत. मस्त सनराईज भेटला आणि काय टेक भेटलं इथून, इकडनं घेत होतं. हा बघा काय सुंदर सनराईज झालेला आहे. ओके, तळाव पोचलो आहोत अँड वरती फ्लॅग बघा काय मस्त वाटतोय भगवा. काय रे बाबा, सकाळच एवढी ट्रॅफिक झालं वाटतं काम इथे कोणाचं तरी. ओ येस, वाटलंच मला. काय माल फुकून चालवतात का ही लोक ट्रकवाले. ड्रायव्हर तर जमा 100%, नो डाऊट. मी ह्या टॉपिकवरनं बोलणार होतोच की मुंबई ओल्ड मुंबई गोवा हायवेवरती ॲक्सिडेंटचे प्रमाण एवढे वाढलेत ना, दिवसाला एक ॲक्सिडेंट फिक्स आहे हायवेवरती. फिक्स म्हणजे 100% फिक्स झाले. का त्याचं रिझन माहिती आहे का, हे सगळे रस्ते चांगले झालेत ना, तर हे ट्रकवाले, फोर व्हीलरवाले, इवन बाईकवाले पण त्यांचे किडे एवढे वळवतात ना की नाही भाई, चांगला रस्ता आहे तर 70-80 स्पीड मेंटेन नाही ठेवायचे असते यांना. इथे 120, 130, 150 खेचायचे, नुसते खेचायचे सगळ्यांना. 4 तासाचा रस्ता यांना 2 तासात कव्हर करत असतो आणि एक्सपिरियन्सच्या नावाखाली अंडा असतो यांच्याकडे. हा रूट आधी फक्त कोकणात जाणारे लोक यूज करायचे, म्हणजे चिपळूण, रत्नागिरी, इव्हन मालवणवाले पण. मालवणवाले तर रेअर, कारण की मालवणवाले आधी सरळ कोल्हापूर हायवेने निघून जायचे. म्हणजे रत्नागिरीच्या आधीवालेच पकडा, रत्नागिरीच्या आधीवालेच फक्त ह्या रूट वापरायचे. पण आता हल्ली हा रोड चांगला झाल्यापासून ना, गोवा, कर्नाटक साईडला जाणाऱ्या कार पण इकडून जातात. का तर त्या साईडने गेलं तर कसं टोल लागतं ना. आता कसं सीन झालंय, ते पण रस्ते चांगलेत आणि हे पण रस्ते चांगलेत. काही मासान तसा सेमच आहे दोघांना लागणार, म्हणून लोक टोल वाचल इकडनं जातात. पण इकडनं जे जातात ती लोक एवढे सुसाट जातात ना, त्यामुळे एवढी अक्कल नाही की हा रस्ता ओल्ड मुंबई गोवा गावागावातून जातो. वीर रेल्वे स्टेशन सोडलेलं आहे. आता अशाच मक्खन रोडवरून कंटिन्यू चिपळूण पर्यंत तरी जायचं. सो येस, चिल मोडमध्ये गेलेलो आहे मी. पाय मस्त क्रॅश गार्डवर लावलेले आहेत अँड जाऊ देत हळूहळू गाडी. फक्त आता हॉटेल दिसलं की थांबून ब्रेकफास्ट करू. 8:05 अँड वी आर ॲट पोलादपूर. पोलादपूरला आल्यावरती एकच किल्ला डोक्यात येतो, तो म्हणजे येस प्रतापगड. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, नाही त्याला जाणीव शक्तीची, नाही त्याला जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, हाजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची, हाजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची, हाजी जी जी. होय होय, पोलादपूरचे घाट चालू आले, बट मला माझं हॉटेल मिस नाही करायचं आहे. कंट्रोल मध्ये तर आहे गाडी पूर्ण सकाळपासून, तरी कुठे काही एडेचाले झाले नाही आहेत. सो येस, मी आज लीन मारणार इकडे.
Come on, let's do it. 1 2 3, let's go. सही जा रहे पूजाना मत सही जा रहा है. परफेक्ट बॉय. हे ट्रॅव्हल हे टेम्पो अचानक भयानक आला ना लेन चेंज करून घुमवून टाकेल आपल्याला. हा 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 बघा मला असं वाटतं की हेच ते हॉटेल आहे अन्नपूर्ण. येस 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 अन्नपूर्ण बॉईज अन्नपूर्ण. चल आपल्याला पाठी खेचून लावता येणार नाही. बेटर उतरून घेऊ मागे. ऐच ओ माय गॉड. जड असली की मजा वेगळीच येते गाडी चालवायला. फुल बॅलन्स राहते. ते नाही का गणपती पहिला आतो नाही मग हॉर्नेटचे ब्रेक फेल झालेले तेव्हा इथे थांबलो. तेव्हा काय आवाज होता मोरचा वन साईड इथे. ओके सो लगभग 9 वाजलेत. 1 तासाच्या आसपास ब्रेक झालाय. बट येस ब्रेकफास्ट झाला आणि आता उन्हात चालू काय मगापासून बेकार थंडी वाजत होती. इथं ते हॉटेल तिकडे आपण ब्रेकफास्ट केला होता हॉटेल अन्नपूर्ण आणि इथं आपल्या बाईक्स लावल्यात. चला लेट्स गो. वाव ऑलमोस्ट 9:15. एवढा मोठा ब्रेक घेतला ना आम्ही इथे. 185 किलोमीटर कवर केल्यानंतर फर्स्ट ब्रेक होता तर ठीक आहे 1 तासाचा ब्रेक बनतो एवढं काय सीन नाही. आता माझ्या वाटीची बॅग होती ती फिरवली परत दादाच्या वाटी कारण की लोट्यावरून म्हणजेच खेडच्या पुढून एक पार्सल उचलायचं आहे. दॅट्स आत्ताच काढून घेतलं. बोललं थांबलं आहेच तिकडे गेलं ॲडजस्ट कनेक्शन आताच करू. येऊ दे. होय 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 पावर यार मस्त बसली. बाय द वे लास्ट टाइम जो आपण गेलो ते आपण कशेडी घाटातून गेलेलो बट यावेळेस घाट नाही भाई आपण टनलमधूनच जाणार आहे कारण की जसं की बोललं आपल्याला पालखीला जायचं आहे गावी. सो घरच्यांनी मला 10च्या आधी पोचायला सांगितलेलं. आता लगभग 9:15 झालेत. सो 10च्या आधी तर मी पोचू शकत नाही बट येस आय विल ट्राय माय बेस्ट. 11च्या आधी तरी पोचू. हा बघा हा राईड जातो सरळ कशेडी टनल मग कशेडी घाटातून. मला बऱ्याच लोकांनी कमेंट केली कशेडी घाटात स्वामी समर्थांचा मठ आहे तिकडे पण जा. बट आज घाईत आहे येताना आपण ट्राय करू करता. टनलपासून चिपळूण लगभग 70 to 75 किलोमीटर समथिंग आहे. बट माझं घर अजून पुढे 35 to 40 किलोमीटर पकडा. वेलकम टू कशेडी टनल. कशेडी टनल मध्ये तुमचं स्वागत आहे. लेट्स गो. मस्त वॉल पेंटिंग केली नाही. या टनल मधून पास होताना मजा तर येते खूप. काहीतरी जरा नवीन काहीतरी जरा वेगळं एक्सपिरियन्स केल्यावर का वाटतं. ओके सो रिच खेड रेल्वे स्टेशन ते बघा समोर बसताय. 9:30लाच मी खेड रेल्वे स्टेशन पोहोचले म्हणजे आता 10ला पोचायला हरकत नाही चिपळूणला. बट एक पार्सल उचलायचंय म्हणून लेट होणार. 10ला पोचलो असं बाई मी आता चिपळूण. तसं खरं बघायला गेलं ना तर ठाणे टू चिपळूण हा ना 4 तासाचा पण रस्ता नाही राहिला आता बाईकनी बघायला गेलं तर. एवढा मस्त झालं ना सुसाट रोड. जास्त पण नाही बोलत मी फक्त 80-90ची स्पीड मेंटेन ठेवायचे बस. पण मध्ये सीन काय होतं आपण ब्रेक घेतो चायला पेट्रोलला हे सगळे ब्रेक पकडून मग तो 5.5 तासाच्या वरती जातो रस्ता. मोस्ट डेंजरस घाट बिटवीन खेड टू चिपळूण. हाच एक रिस्की टर्न आहे सगळ्यात जास्त. याला डायरेक्ट 90 डिग्री फिरवतो. हे बघा काय बोललो डेंजर घाट आहे. येतो हो नाही था डायरेक्ट चढलाय डिवायडर वरती. ओके सो आता हा मॅप का लावला माहिती आहे का इथे मी मगाशी बोलवतो बघा एक पार्सल उचलायचं आहे. सो त्याच्यासाठीच मी मॅन्टल इकडे कुठेतरी आहे लोट्यामध्ये आतमध्ये आणि तिकडचा रस्ता मला आतमध्ये माहीत नाही. सो तिच्या लाईव्ह लोकेशनला ट्रॅक करत करत चाललो होता मी. 6 किलोमीटर आहे अजून. मला इथे आयफोन लावायला भीती वाटते बाई. कारण बऱ्याच लोकांचं बघितलंय मी ते आयफोन लावला ना तर कॅमेरा बघा आता कसं हलतोय मोबाईल तर शेक करून शो करून करून पण कॅमेरा खराब होतो त्यामुळे.
भाई ने कुठल्या काना कोपऱ्यात कॉलेज घेतले काय माहित. हे कुठेस? पागल आहे का तू? तू बोलली मला तू बोली कॉलेजचे येते. ठीक आहे चल आलो. ओ माय गॉड, पुन्हा एकदा परशुराम घाटात तुमचं स्वागत आहे. बसले आहेत 10, परफेक्ट 10. चला हिला उचलायच्या नादामध्ये माझे 15 मिनिट टाइमपास झाला. आधी तिला बोलवतो बाहेर हायवर तर नाही बोले कॉलेजची येते, आणि कॉलेजची ते मी गेल्यावर ती बाहेरून उभी होती. रे चिपळून आपण आता आहोत बहादूर शेख नाकाला. इथून घ्यायचं आहे राईट. यावेळेस मी गुहागरमधून का नाही गेलो माहिती आहे का? कारण की मला जायचं होतं चिपळूण मार्केटमध्ये थोडंसं पालखीसाठी शॉपिंग करायला. बाकी येस, मुंबई टू चिपळूणची जर्नी कशी वाटली नक्की कमेंट डाऊन करून सांगा. हा तरी फर्स्ट पार्ट आहे, अजून 2-3 पार्ट आहे याचे बाकी आहेत. सो स्टे कनेक्टेड. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर आता सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत टेल दॅन टेक केअर, बाय बाय, राईट सेवन ऑलवेज मूव्ह.